आता हे सगळं कुठे कुठे घडतंय ते पाहणार आहोतच, पण सुरुवात पहिल्या प्रश्नाने करूया आणि तो पाहण्यासाठी जाऊया पोल सेंटरला. आजचा प्रश्न आहे, तरुणींचं लैंगिक शोषण, धर्मांतर प्रकरणात राजकीय नेते धार्मिक राजकारण करतायत का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत, जरूर व्होट करा. आणि आता याच अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा. नवनीतजी, आपलं स्वागत आहे. आणि झिरो अवरमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी प्रश्न मला असा विचारायचा आहे की अमरावती परतवाडा प्रकरणावरती तुमची पहिली प्रतिक्रिया काय? नमस्कार. जे अचलपूर परतवाडामध्ये जे झालं आहे, जी घटना आहे, ॲक्च्युली ज्या पद्धतीने एवढे मुलींचे नावं बाहेर येणं, अजून त्याच्या लॅपटॉपनी सापडला आहे, 6-8 मुलं ज्यांचे नाव आता येत आहे, त्याच्यामध्ये असा बेटिंग होत होती, त्यांची कॉम्पिटिशन होत होती की तू जास्त मुली पटवतात की मी जास्त मुली पटवते. आणि ज्या पद्धतीने या सगळे प्रकरणामध्ये त्या मुलींचे सोबत अत्याचार करणं, त्यांचा व्हिडिओ बनवणं, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकणं, आणि मग मुली पटवल्यानंतर खूप सारा ग्रँड ज्यांचे झाल्या त्यांचे ग्रँड सेलिब्रेशन करणं, रोडवर केक कापणं, मला वाटतं या सगळे प्रकरणामध्ये एक गोष्टी क्लिअर आहे. आणि तुमच्यावरती गंभीर आरोप केलेत, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? कोण आहे प्यारे खान? कुठून आला आणि काय बोलताय? आज त्यांच्या समाजाचा मुलगा आहे आणि ते सगळे प्रकरण बाहेर येत आहे, ते आज बोलताय पोटतिडकीनी. तो प्यारे खान कुठे गेला होता जेव्हा लव जिहाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये होते? तोच प्यारे खान कुठे गेला जेव्हा नाशिकमध्ये TCS मध्ये आमची गरीब मुलींसोबत त्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जेव्हा त्यांच्यासोबत जबरन त्यांना बुरका घालण्यात सांगत होते, बिंदी लावू नका ते सांगत होते, बीफ त्यांना खाऊ घालण्यात येत होता, त्यांना कलमा वाचायला लावत होते, तेव्हा प्यारे खान का नाही बोलले? तेव्हा का पोटतिडकी बाहेर नाही आली? आता अचलपूरमध्ये नवनीतजी, पण परतवाड्यामध्ये आयांच्या पीडित मुली ज्या आहेत त्या मुस्लिम असल्याचं पोलीस सांगतात, मग यामध्ये हिंदू मुस्लिम हा प्रकार कसा काय येतोय? मी तेच सांगत आहे, जोपर्यंत लॅपटॉप भेटत नाही आणि त्याच्यामध्ये जे प्रकरण आहे पूर्ण बाहेर येत नाही, कोणासोबतही अत्याचार जरी झालं तर ते मुली आहे, त्यांच्यावर अत्याचार करणारा हा दोषी आहे. मग तो कुठला आहे, कशा आहे, कोण आहे, काय करते, त्याशी माझा काही संबंध नाही. मी माझे हिंदू मुलींवर जर अत्याचार झालं, TCS मध्ये झालं, कुठेही झालं, तर त्याचा मी विरोध करणार आहे. कालही करत होती, आजही आणि उद्या सुद्धा करणार आहे. धन्यवाद नवनीतजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. आणि आता थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात आजच्या प्रश्नावरती महाराष्ट्राने काय कौल दिलाय. तरुणींचं लैंगिक शोषण, धर्मांतर प्रकरणात राजकीय नेते धार्मिक राजकारण करतायत का? 30,000 मतं आली आहेत आणि त्यावर 74% लोक तर म्हणतात की हो, धार्मिक राजकारण केलं जातं, आणि 26% लोक म्हणतात नाही. यानंतर